जगभर बाईकवर फिरणाऱ्या लोकांचे व्हिडिओ पाहायचो, त्यावेळी आपल्याकडे देखील अशी एखादी चांगली बाईक असावी असं वाटायचं. आणि आज तेच स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होते. स्वप्न बघत राहायला हवी, ती पूर्ण होतात. आज बाईकची डिलिव्हरी आहे. आता मात्र फिरण्याला मर्यादा नसतील. नवनवीन ठिकाणे उलगडण्याचा आता पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आई वडील गावी असल्यामुळे शोरूममधून बाईक घेऊन थेट गावाच्या रस्त्याकडे निघालो. आई वडिलांना बाईक दाखवण्याची उत्सुकता लागून राहिली होती आणि गाडीची पूजा देखील त्यांच्याच हातून करायची होती. बऱ्याच दिवसानंतर गावाकडे आलो आहे आणि बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ देखील बनवतो आहे. आणि त्याचं खास कारण ही गाडी, जी नवीन गाडी घेतली मी बाईक फिरण्यासाठीच, आणि ती गाडी घेऊन मी गावाकडे आलो आहे. आता सुरुवातीलाच मी आलो आहे माझ्या मावशीच्या गावाला, भट्टी गावे, जे तोरणा किल्ल्याच्या एक्झॅक्टली पायथ्याशी. आणि ही आहे नवीन गाडी आपली. गाडी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. ही बेस्ट आहे. आता हिच्यावर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र आणि हळूहळू देश सगळीकडे भ्रमंती, सगळ्या पायवाटा ह्या गाडीवरच फिरायच्यात. हे माझ्या मावशीचं घर आहे. इथे गाडी लावली आणि घराच्या समोरचं अंगण. हे घर आहे. मावशीला देखील आनंद झाला की मी गाडी घेऊन सर्वात आधी तिच्याकडेच आलो होतो. जेवण करून पुन्हा गावाच्या रस्त्याला लागलो. धरण झाल्यामुळे हल्लीच 5-6 वर्षापूर्वी हा रस्ता झाला आहे. जुना रस्ता कमी अंतराचा होता आणि पूर्णपणे दगड मातीचा होता. आजूबाजूला हिरवी झाडं आणि मध्येच निश्चित पडलेल्या रस्त्यावरून प्रवास करणारा मी एकटाच. भटक्यांना हेच तर हवे असते ना, फक्त निसर्ग आणि त्या निसर्गातील एकांत. मी जवळपास 8 वर्ष पायपीट करून माझे शिक्षण पूर्ण केले होते. त्यावेळी असा रस्ता नव्हता, पण तेव्हा वाटेत सतत कोणी ना कोणी वाटसरू भेटायचा. आता रस्ता चांगला आहे, पण तो वाटसरू मात्र दिसेनासा झालाय. असेच काही जुने क्षण आठवत या रम्य सायंकाळी ह्या नवीन सह्यदूतावरून प्रवास सरत होता. धरणामुळे आजूबाजूची गावे विस्थापित झाली, त्यामुळे गावं ओस पडली. दिवसभर तापलेल्या सूर्याने आता शांत व्हायला सुरुवात केली होती. हवेत देखील एक सुखद गारवा जाणवत होता, त्यामुळे प्रवास करायला मजा येत होती. घरी पोहोचेपर्यंत थोडा उशीर झाला होता, त्यामुळे दुसऱ्या दिवशी गाडीची पूजा करायचे ठरवले.
सकाळी सकाळी शेजारच्या सर्व मातांनी मिळून आपल्या नवीन बाईकची पूजा केली. आधी 5, नंतर 7 आणि शेवटी 9 दुर्गांनी मिळून आपल्या बाईकची पूजा केली. नवीन बाईकवर लवकरच एक 5-6 दिवसांच्या भटकंतीचा प्लॅन तयार केला आहे. लवकरच भेटूया त्या नवीन सिरीजमधून. तोपर्यंत धन्यवाद.